शिपोय 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 शी पाय किती घाण झाले बघा. गीतांजली तुला सवय नसेल पण असे काही टाका लागतं एक दोन. शिपोय प्रधानजींचा पराजय असो नाही प्रधानजींचा प्रजय असो असं म्हणलं. प्रजय म्हणजे प्रचंड जय असो. चिरपुंडीचा अरे चिरपुंडी काय चिरपुंडी काय तर प्रधानजींचा गचपण ढवळ्याचा. सॉरी प्रधानजी सॉरी प्रधानजी आहे मी. प्रधानजी ओके तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचल्यात नाही तर तुम्ही अर्धा तास याच्यावरच काढाल आता. ओके शिपाई जी मराठी मी मराठी असू दे याच्यावर आपलं पोट चालते हे. ओके मान शिपाई राज्याचे काय हाल हवाल आहेत. हाल हवाल मस्त आहेत म्हणजे डे बाय डे मराठी सिनेमाची शोभा वाढते आहे. पण काही लोकांना हे बघवत नाही त्यांच्या पोटात दुखत आहे. ते म्हणतात प्राईम टाइमचे सगळे शो त्यांच्याच सिनेमाला मिळाले पाहिजे. मला कळत नाही प्रधानजी यांची भूक कशी भागत नाही हो. शिपाई प्राईम टाइमला पॉपकॉर्न खाऊन भूक कशी भागणार आहे. अरे प्राईम टाइमला खात असेल तर काहीतरी सॉलिड खाल्लं पाहिजे. सॉलिड म्हणजे अंगाला लागेल असं खाल्लं पाहिजे. म्हणजे दही मिसळ खाल्ली पाहिजे. वडा पाव खाल्ला पाहिजे. नाही पण प्रधानजी प्रॉब्लेम काय माहितीये काय ह्या लोकांना हे खाणं म्हणजे कमी स्टेटसचं वाटतंय. कमी प्रतिष्ठेचं वाटतंय. प्रतिष्ठेचं वाटतं. अरे वडापाव कमी प्रतिष्ठेचा वाटते. अरे ज्या पदार्थानं अख्ख्या मुंबईचं पोट भरलं आणि ज्या मुंबईच्या भरोश्यावर तुम्ही आपले पोट भरले ते खाणं कमीपणाचं वाटते. आज तुमचे पोट भरलेत म्हणून तुम्हाला वडापाव खाणं कमीपणाचं वाटते. पण लक्षात ठेवा असे जर वागत राहिले ना ते एक दिवस वडापाव खाण्याचे काय वडापावकडे पाहण्याचे वांदे होऊन जातील तुमचे. शिपाई आम्ही आदेश काढणार आहे का प्रत्येक मल्टीप्लेक्स मध्ये एक वडापावचं दुकान असणार आहे आणि त्याला आम्ही नाव देणार आहे शोभा वडे सेंटर. जबरदस्त आयडिया आहे प्रधानजी. मग प्रधानजी मग आजपासून आल्यापासून मी बघतोय मनात एक प्रश्न माझ्या दरवळतोय. ही तर रोज आपल्या बरोबर एक माणूस असतोय तो कुठं दिसना झालाय. शिपाई जरा बरे कपडे भेटले म्हणून इतका कॉन्फिडन्स वाढू देऊ नका. आपल्या बरोबर नाही आपण त्यांच्या बरोबर असतो. अरे राजा आहे तो राज्याचा. सॉरी इज्जत करा. सॉरी प्रधानजी. कॉलिंग द्या त्यांना. ओके बा बदक. अरे बदक बदक काय. सॉरी चांगले प्रतिष्ठेचे शब्द वापरा. मोठे मोठे शब्द वापरा त्यांच्यासाठी. कसे म्हणजे शिकून घ्या. चल दे रे भटकान तुमच्या अंगापेक्षा भारी एवढी मोठी तलवार का म्हणून आणली. अरे तुम्हाला तलवार आणायचीच होती तर इन्स्टॉलमेंट मध्ये आणायची. पूर्ण वर्षभराची एकखट्टा घेऊन आलात तुम्ही. इस दरबार के हम राजा है राजा. आणि तुम्ही हम उस देश के वासी है हम उस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है. ये क्या था. हे एवढंच आम्ही सांगत होतो का आम्ही दोघं वाशीला राहतो. हम उस देश के वासी है. हमारी रानी सरकार गोदा कहाँ है. महाराज मुजरा. तुमचा मुंह जरा त्या बाजूला करा. राणी सरकार आमचा चिरंजीव कुठं आहे. तो रुसलाय. का त्याला काहीतरी नवीन गोष्ट हवी म्हणे ती तुम्ही त्याला देत नाही. अरे काय टाकलं काय. नाही तो नाटक करतोय. गोटी तर माझ्याच हातात आहे. नको ना ओव्हर ऍक्टिंग करू रे. हो पप्पा मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे. अरे तुला ते संध्याकाळी घेऊन दिलं ना मी. ते कुठे हरवलं आता नॅशनल अवॉर्ड कुठे ना आम्ही. मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे म्हणजे पाहिजे नाही तर मी मारेन. अरे बाप कोण आहे पोरगो कोण आहे ठरवून घ्या. प्रधानजी काही करा याला नॅशनल अवॉर्ड मिळायचं काहीतरी बघा. ओके थांबा 1 मिनिट. हॅलो एनुस भाई नेशनल अवार्ड टाइप में कुछ है क्या तुम्हारे पास. मला दुकानातला नको खरा पाहिजे. खरा काय असते काय ते नॅशनल. मला काय वाटतं ते सिनेमा बिनमे बनवतात की नाही ते नवरात सिनेमा आला ना की त्यांना देतात तो नॅशनल अवॉर्ड. मग
आमच्या राजपुत्राने पण खूप चांगले चांगले पिक्चर बनवलेत हा? आणि ते सगळ्यांनी बघितलेत. हा जबरदस्त पिक्चर. काय एक एक फालतू पिक्चर बनवले. बायको आवली नवऱ्याला चावली. जबरदस्त. दुसरा पिक्चर केला होता तो एक शेर, दुसरी 1.25 शेर, तिसरी कोला मला नॅशनल अवॉर्ड पाहिजे. हेलो इनुस भाई कोई है क्या ऐसा? नहीं भेजो ना एक अंदर म्हणजे वो थोड़ा डायरेक्टर टाइप में भी चाहिए, थोड़ा राइटर टाइप में भी चाहिए. तो माणूस पाठवून आलेला आहे जी विलास नावाचा मोठा डायरेक्टर आहे म्हणजे. जी विलास. नाही ना जेवलो. हाय का जेवायला काय? नाही जेवलो काय? हाय जेवायला दे ना. अरे जेवायसाठी आला का मग इथं? काय? डायरेक्टर जी विलास तुम्हीच आहात का असं ते विचारताय. अरे हा मी काय हा काय पिक्चर बनवायचं काय? हा? तुला कुठला अवॉर्ड मिळालाय? अरे पळाईच्या शर्यतीत पहिला आलो तो मी, माहिती आहे का तुला? अरे वा एवढी प्रॅक्टिस केली तुम्ही? प्रॅक्टिस नाही, पाकिट भरून पळालो होतो. शर्यतीत घुसलो डायरेक्ट पहिला. येडा आहे का तू? नमस्कार. इथे मला नॅशनल अवॉर्ड मिळालाय त्याबद्दल खूप खूप अरे, धन्यवाद तुमचा. काय हे, काय हे? हे जरा प्रॅक्टिस करतो. नंतर करा प्रॅक्टिस, पहिले आवड मिळू द्या, मग प्रॅक्टिस करा ना. काय साधारण लागतं बा पिक्चर बनवायला असं? पिक्चर बनवायला पैसा लागतो. हा? पैसा पैसा आहे. प्रोड्युसर आहे का तुमच्याकडे? हे काय प्रोड्युसर? अला हा प्रोड्युसर आहे. हा. ह्याच प्रोडक्शन झालं नाही नीट अजून. अरे व्यवस्थित बोला, राजा आहे की आमचे? नाही आपल्याला काही नाही. अरे एक मिनिट. हा. हा हॅलो. किती 8 दिवसात बनवायचा पिक्चर? अरे 5 दिवसात बनवतो ना. 5 दिवसात बनवला पिक्चर. मी तर बजेट आहे ना आपलं ह्यांच्याकडे. सुनील शेट्टी नावाचा माझा एक डायरेक्टर आहे, फुल ऍक्शन हिंदी फिल्म वाला. एकदम झकास. वाह वाह वाह. प्रधानजी काय? मला ते हेलिकॉप्टर पाहिजे. शांत बसा. भैया ए कितने का दे हेलिकॉप्टर कितने का? अरे डिरेक्टर आहे मी. हा? म्हणजे काय? अरे ऍक्शन फिल्म बनवतो ना आपण. आवडसाठी कसं काय लागतं पिक्चर? असं काय लागतं? गेली ना गरिबीची गोष्ट. अरे आपला पिक्चर म्हणजे असा एकदम लॅविश बनवायचा. कसा काय? एकदम रिच दिसला पाहिजे एकदम. कळलं काय? हिरो हिरोईन तर असतातच ना पिक्चर मध्ये. फक्त आपण काय करायचं? हिरोला हेलिकॉप्टर मधून आणायचं, हिरोईनला पण हेलिकॉप्टर मधून आणायचा. असा असे दोन्ही हेलिकॉप्टर ट्रकचे हिरो हिरोईन मेले. केली ना गरिबीची गोष्ट. तेव्हा हिरो हिरोईन पॅराशूटने उतरतात पत्र्यावर. पत्र्यावर? आणि मग तिथे टायटल पत्रो के खिलाडी. नॅशनल अवॉर्ड मिळणार पिक्चरला. मला फोन आला परत. काय? हॅलो. हा हॅलो काय रे? सर, आपली स्कूटर कोणीतरी ठोकली. माझी स्कूटर ठोकली. तुम्ही स्कूटरवर न फिरता? हा मी स्कूटर वरून फिरतो. फोन कोणाचा होता? माझ्या ड्रायव्हरचा. स्कूटरला ड्रायव्हर ठेवलाय तुम्ही? मला येत नाही ना चालव. स्वतःला स्कूटर चालवत आमच्या पैशानं हेलिकॉप्टर उडवतोय तू. अरे पायलट बनू ना आपण. कार्य यार हे पण नाही रे. काय कामाचे नाही हे कोण? चला ये चाल. एनुज भाई वो अच्छा जेन्युइन आदमी भेजो ना एखादा फिल्म वाला.